हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जन्मो तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या बाण मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत। ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच आशी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीच आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदिकरण। हेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता। चल विचार सागर तर अंक 5वा, त्यामध्ये प्रणव उपासनेचे फल आणि ब्रह्मलोक गमनाचा मार्ग हा 34वा परिच्छेद। या परिच्छेदामध्ये प्रणवाची उपासना करणारा साधक हा ये लोकी कामवासना बलात्काराने निवृत्त करीत असताना उपासनेमध्ये त्याची प्रबल इच्छा असते, म्हणून तो उपासना करतो। पण प्रतिबंध वासनेचा, कामनेचा असल्यामुळे त्याला ज्ञान होत नाही।
कोणतं ज्ञान होत नाही? ब्रह्माचं ज्ञान होत नाही, स्वरूपाचं ज्ञान होत नाही, पण त्याला अतूट इच्छा असते. मग त्याच्या गमनाचा मार्ग काल आपण पाहिला. पण त्यानं केलेली उपासना ही वाया जात नाही. तो ब्रह्मलोकातून ब्रह्मपदाला प्राप्त होतो. एवढंच आहे. काही वेळ लागतो त्याला. ज्ञानाप्रमाणे ताबडतोब त्याला याच जन्मामध्ये मुक्तता भोगता येत नाही. आणि संतांचं असं मत आहे की उदार मुक्ती ही मुक्तीमध्ये गणल्या जात नाही. जरी होत असेल मुक्त, तो ब्रह्मरूप होतो, पण मुक्तीचा भोग त्याला मिळत नाही. म्हणून इहलोकीमध्ये प्रत्यक्ष ज्ञान अपरोक्ष होऊन मुक्तीचा आनंद इथंच घेता येतो. पण अहंग्र उपासकाला तेवढा अधिकार नसल्यामुळं शास्त्रकारांनी तो सुद्धा मार्ग त्याचा सांगितला आहे. जरी इथं ज्ञान नाही झालं तरी ब्रह्मलोकामध्ये जाऊन तुला ज्ञान होईल. आणि तिथंही ज्ञान नाही झालं तरीही तुला मोक्ष प्राप्त होईल. असा निर्वाळा ग्रंथकार सुद्धा देतात. आणि सर्व उपनिषदामध्ये सुद्धा सर्वांचं हेच मत आहे की ब्रह्मलोकीमध्ये गेलेला ब्रह्मदेवासोबत तो मुक्त मोक्ष रूपाला पावतो. मग तो ब्रह्मलोकामध्ये जो काल असतो, जोपर्यंत असतो तोपर्यंत तो ईश्वर समानच असतो. फक्त त्याला कामना शिल्लक राहिलेली असते त्याची. आणि त्या ठिकाणी रजोगुण तमोगुण नसतो, केवळ सत्वगुणावर तो आरूढ असतो. म्हणून ब्रह्मलोकामध्ये तो ईश्वर समानच मानावा लागतो. कारण ईश्वराला ही सत्वगुणाचीच उपाधी आहे आणि त्यालाही सत्वगुणाचीच उपाधी राहते. पण ईश्वराला ज्ञान असतं आणि त्याला ज्ञान नसतं. म्हणून तो ईश्वराला जे उत्पत्ती स्थिती आणि लय करता येतो तसा याला करता येत नाही. तेवढा अधिकार त्याचा ईश्वरापेक्षा कमी असतो. कारण सर्वज्ञता नसल्यामुळं त्या क्रिया त्याला करता येत नाही. आहे सत्वगुण, पण ईश्वराच्या ठिकाणी सत्वगुणच आहे. पण ईश्वर हा मुख्य समानाधिकरणामधला आहे. ते चैतन्य कसं आहे? मुख्य समानाधिकरणातला आहे. आणि हा अहंग्र उपासक बाद समानाधिकरणातून आहे. म्हणून आहे तिथे त्याला स्वतंत्रता, पण ईश्वरा इतकी स्वतंत्रता नाही. आणि मग पुढं तो हे तीन कार्य सोडून ईश्वर समानच असतो. इथपर्यंत आपण आलो आहे का नाही? याप्रमाणे हिरण्यगर्भा समान, हिरण्यगर्भ समान बहुत काल संकल्प सिद्ध दिव्य पदार्थ भोगून प्रलयकाली जेव्हा हिरण्यगर्भाचा नाश होतो
तेव्हा ज्ञान होऊन त्या उपासकास विधेय मोक्ष प्राप्त होतो. त्याला मोक्ष कधी प्राप्त होतो? तर काही काळ तो ब्रह्मलोकामध्ये राहतो. आता किती काळ राहतो? कारण प्रलय कधी होणार आहे याचं ज्ञान कुणालाच सांगता येत नाही. ईश्वराला सुद्धा त्यानं संकल्प केलेला आहे, पण त्याला सुद्धा जीवाचे कर्म कधी संपतील याचं सुद्धा ज्ञान नसतं. जीवाला कर्म जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते कर्म भोगावेत लागतात. अदृष्ट आणि अदृष्ट संपल्याशिवाय या सृष्टीचा प्रलय करता येत नाही. कुणाला? ईश्वराला. म्हणून जोपर्यंत सृष्टीचा प्रलय होत नाही, आता सृष्टीमध्ये काय काय आहे? आकार, उकार आणि मकार, आहे का नाही? मग हिरण्य गर्भता त्याच्यातच आली, आहे का नाही? विश्व त्याच्यातच आलं. मग विश्व हे विश्वरूप आणि हिरण्य गर्भता ही ज्यावेळेस प्रलय काल होतो त्यावेळेस या त्रिपुटीचा लय होतो. मग ह्या त्रिपुटीमध्ये जेवढं जे काय काय येत आहे ते सर्व लय पावतं. आणि मग त्यावेळेस तो ब्रह्मदेव रचिता तो सुद्धा, कारण तो त्रिपुटीमधलाच आहे का नाही? ब्रह्म, विष्णू, महेश हे त्रिपुटीमधलेच आहे. म्हणून त्यांच्या बरोबर हा जसा एखादा हे अधिकारी लोक, आता ब्रह्म, विष्णू, महेश हे अधिकारी लोक आहेत. असा जर समजा गावातला अधिकारी मोठा माणूस जर एखाद्या शहरामध्ये गेला आणि तो रोज तर घरी येतोच असतो, पण त्याची कामे संपल्याशिवाय येत नाही, हे का नाही? आणि त्याच शहरामध्ये कामानिमित्तानं एखादा संसारिक गेला असं, आणि त्यालाही घरी यायला काही वाहन नसेल, आहे का नाही? घरी यायला त्याच्या ठिकाणी अधिकार नाही. मग त्यावेळेस तो त्यांना भेटतो. मग ते म्हणतात आम्हालाही जायचंय आमच्यासोबत, तूही चल. म्हणजे त्याच्यासोबत तो गावाकडे येतो. तसा हा प्रणव उपासना करणारा ब्रह्मदेवासोबत ब्रह्मरूप होतो. त्याच्यासोबत त्याला स्वतंत्र का होता येत नसेल? त्याला ज्ञान नसतं. तो ध्यानानं तिथपर्यंत गेलेला असतो. तो तिथपर्यंत कशाने गेलाय? कोण्या साधनेनं? ध्यानानं गेलेला आहे. म्हणून जो ओंकाराची म्हणजेच प्रणव उपासनेची अहंग्र, तिला उपासना असं नाव आहे, त्या उपासनेने ध्यान करणारा तो ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतो. आणि त्याला ज्ञानाची सुद्धा गरज नसते. कशासाठी? ब्रह्मरूप होण्यासाठी. तो त्याचा तो शेवट करतो, म्हणजे करतो ध्यानानंच. म्हणून ज्ञानानंही मोक्ष प्राप्त करता येतो आणि ध्यानानंही मोक्ष प्राप्त करता येतो. पण ध्यानानं एवढे कष्ट आहेत की ते कष्ट एवढे फारच जीवावर जातात आणि कालावधीही. पण माऊली म्हणतात करावी तातडी पारमार्थाच. वेग करी भजना काळ यम श्रेष्ठ, कैशिनी वैकुंठ पावशील. माऊलीला इथंच मुक्तता हवी आहे. ब्रह्मलोकी जाऊन मुक्त होणं
हे परावलंबी मुक्तता आहे. ही कशी आहे? परावलंबी आहे. पण ज्ञानानं जी मुक्तता प्राप्त होती ती स्वावलंबी आहे. म्हणून सद्गुरूच्या सान्निध्यात राहून अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा उपदेश करून इहलोकीच मुक्त जो होतो त्याला कष्ट होत नाही. तो मरायच्या अगोदरच मोक्ष रूपाला जातो. हा देह जाण्याच्या अगोदरच मोक्षरूप झालेला असतो. म्हणून त्याला ह्या यातना तो मार्ग तितका क्रमण करण्याची गरज नाही. म्हणून तो म्हणतात प्रलयकाली ज्यावेळेस प्रलय होतो त्या काली हिरण्यगर्भाचा नाश होतो तेव्हा ज्ञान होऊन त्या उपासकास विदेह मोक्ष प्राप्त होतो. मग ज्ञाना वाचून झाला का नाही? हो. ध्यानाच्या जोरावर तेही सांगतात. कारण सिद्धांत तर ज्ञानानेच मोक्ष होतो असा आहे, पण ध्येनानेही होतो असंही सांगितलेलं आहे. कारण ब्रह्म जे आहे ते ज्ञेयरूपही आहे आणि ध्येयरूपही आहे का नाही? आपण सुरुवातीलाच हे सांगितलं होतं वाटतंय. सुरुवातच तिथून झाली आहे. म्हणून अहंग्र उपासने वाचून अन्य उपासनेने ब्रह्मलोक प्राप्ती होत नाही. पण हेही खरं आहे, अहंग्र उपासना वाचून ब्रह्मलोकाला जाताही येत नाही. आणि ज्याला ज्ञान झालंय तो ब्रह्मलोकाला जात नाही. आणि ज्याला अहंग्र उपासना घडली त्याला जाता येत नाही. ज्याला जाता येत असून जात नाही, जो ध्यानानं जातो त्याला विलाज नसतो म्हणून तो जातो. आणि ज्यानं अहंग्र उपासना केली नाही तो कोण्या उपासनेमध्ये पाहिल्या? प्रतीक. त्याला जाता येत नाही. जो प्रत्येक उपासना करतो का त्याला जाता येत नाही ब्रह्मलोकापर्यंत. त्याला नंतर उपासना करावीच लागते, अहंग्र उपासना, तेव्हाच तो जातो. अन्य रूपाने अन्य वस्तूचं जो ज्ञान करतो का, अन्य रूपाने अन्य वस्तूचं अन्य रूपानं ध्यान करायचं, शालिग्रामाचं विष्णू रूपानं ध्यान करायचं. अंतःकरण शुद्धीचं हे कार्य आहे. त्याला ब्रह्मलोक प्राप्त होत नाही आणि मुक्तताही मोक्षही मिळत नाही. मग मोक्षाचे कोण अधिकारी येतं? हेच दोघं येतं. एक कालावधीनं का व्हायना पण प्रलय कालाच्या वेळेस तो मुक्त होतो, है का नाही? आणि एक तात्काळ मुक्त होतो. एक बुडानं चढणारा आहे झाडावर, फळापर्यंत जायला त्याला बुडावर जावं लागतं, बुडावून फांद्यावर जावं लागतं आणि फांदीवर पुन्हा ढाळ्यापर्यंत जावं लागतं. आणि ढाळ्याला लागलेला जे फळ आहे ते त्याला तोडावं लागतं. आणि तिथं जाऊन जर हात पुरत नसेल ढाळ्यापासून जाऊस तरी तर मग त्याला केव्हा त्या फलाची प्राप्ती होईल? ज्या वेळेस तो हात दूर करेल त्याचा. जसं हे ब्रह्मदेवानं दिलेलं शरीर आहे ते शरीर जेव्हा वाढेल त्याच वेळेस तो हात तिथं पोहोचेल. अन्यथा ते फलाची प्राप्ती त्याला प्राप्त होत नाही. आणि पक्षाप्रमाणे त्याला उडून तिथं जाता येत नाही. आणि पक्षाप्रमाणे कुणाला उडून जाता येते? ज्ञानवानाला, है का नाही? मग अधिकार जर नसेल तर माऊली म्हणतात हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी, कधीतरी केतुलेनी एक वेळे केव्हा तरी तू मुक्त होशील, पण अहंग्र उपासनेला लाग, माऊली असं म्हणतात. आणि ज्याला मग तत्व पदार्थ
तत्वमसी महावाक्याचा उपदेश इथंच जर बाणत असेल तर त्याच्या इतका शहाणा जगात कोणीच नाही. म्हणून त्याला विमान मार्ग म्हणतात. हा मार्ग कोणचा आहे? ज्ञानाचा. हा, आणि ते विहंगम मार्ग आहे ध्यानाचा, त्याला विहंगम, आणि हा विमान मार्ग आहे. म्हणून अहंग्र उपासना वाचून ब्रह्मलोकाला जाता येत नाही. हे सूत्रकारांनी, भाष्यकारांनी, सूत्रकारांनी म्हणजेच भगवान व्यासांनी, आणि भाष्यकारांनी शंकराचार्यांनी, या दोघांनीही चतुर्थ अध्यायामध्ये सूत्रभाष्यामध्ये म्हणजे ब्रह्मसूत्रामध्ये, ब्रह्मसूत्रावर भाष्य शंकराचार्यांनी केलेले आहे. म्हणून ब्रह्मसूत्राच्या चौथ्याच्या अध्यायात सांगितलेले आहे की अहंग्र उपासना विना ब्रह्मलोकाला जाता येत नाही, असं त्यांनीच सांगून ठेवलेलं आहे. जसे शालिग्रामाचे विष्णू रूपाने प्रत्येक ध्यान सांगितले आहे. आता हे ध्यान जे सांगितलं होतं ना, तसेच त्याचप्रमाणे जर मनाचे किंवा आदित्याचे ब्रह्मरूपाने सांगितलेले ध्यान प्रतीक आहे, ते सुद्धा तसंच ध्यान आहे. आणखी तो एक ध्यानाचा दुसरा प्रकार आहे, मनानच ध्यान करायचं. पण अहंग्र त्याला म्हणता येत नाही, म्हणजे अन्य वस्तूचं अन्य रूपानं ज्ञान करायचं. त्या अगोदर सांगितल्यासारखं याचं प्रत्येक ध्यान, ह्या प्रत्येक ज्ञानानं तो ब्रह्मलोकापर्यंत जात नाही. म्हणून त्यापासून ब्रह्मलोक प्राप्ती होत नाही, त्याला प्राप्ती ब्रह्मलोकाची होणार नाही. मग सगुण किंवा निर्गुण ब्रह्माचे, सगुण ब्रह्माचे किंवा निर्गुण ब्रह्माचे आत्मस्वरूपाशी अभेद चिंतन करणे, असं ज्याच्याकडून घडतं, सगुण ब्रह्माचं असो की निर्गुण ब्रह्माचं असो, ते आत्म्याशी अभेद रूप व्हालंय का, हे अभेद रूप चिंतन करणे, त्यास अहंग्र ध्यान म्हणतात. त्याला काय म्हणायचं? अहंग्र ध्यान. आणि त्यापासूनच ब्रह्मलोक प्राप्ती होते. पूर्वी सांगितलेल्या अगोदर जे सांगितलं होतं का, ब्रह्मलोकाच्या मार्गास उत्तरायण आणि देवयान मार्ग सांगितले होते ना, दोन, उत्तरायण आणि देवयान मार्ग. तर मग यांना ह्या मार्गाची गरज असते अहंग्र उपासना करणाराला. उत्तरायण किंवा देवयान मार्गही म्हणतात याला. ह्याच मार्गाला तो कोण्या मार्गाने गेला तर देवयान मार्गाने गेला, उत्तरायण मार्गाने गेला. हा ध्यान करणारा म्हणजे योगी जे असतात हे उत्तरायण आणि देवयान ह्या मार्गाने जातात. आणि ज्ञानी जो असतो तो त्याला मार्गाची त्याला गरजच नाही, है का? कारण त्यानं कुठे अमुक ठिकाणी असं ते आहे अशी त्याची बुद्धी झालेलीच नाही. याची देही याचा डोळा अशी त्याची संकल्पना त्याने केलेली आहे. म्हणजे मीच ब्रह्म आहे, मग त्याला कुठे जायची गरज आहे का? तो जिथं आहे तिथंच ब्रह्मरूप होतो. म्हणून ब्रह्मलोकी गेलेल्या उपासकास पुन्हा संसार प्राप्त होत नाही. ब्रह्मलोकात गेलेल्यांना संसार प्राप्त होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे ते वापस येत नाही. ज्ञान होऊन विदेहमुक्तीची प्राप्ती होते. त्यांना ब्रह्मलोकाला जाऊन तिथं ज्ञान होऊन विदेहमुक्त तो होईल. आता इथं म्हणायला लागलेत ज्ञान होऊनच, हा, पण तिथं ज्ञान करायला त्यांना तिथं गुरु त्यांना भेटतो का? मग कसं म्हणायले ते तिथं गेल्याच्या नंतर त्याला ज्ञान होऊन तो मुक्त होतो? हा, ते सांगतात पुढं या लोकांमध्ये
कारण ब्रह्मलोकात या लोकात सद्गुरु उपदेशादी ज्ञान साधनाची अपेक्षा नाही. या लोकात म्हणजे कोण्या लोकात? ब्रह्मलोकामध्ये. तिथं सद्गुरूची काही गरज पडत नाही. ज्ञान साधनाची अपेक्षा तिथं करण्याची काही गरजच नाही. त्याच्या वाचून ज्ञान होतंय. अहो, एखादा प्रवासी मनुष्य तो पायी तीर्थयात्रा करायला आहे. आणि मग पायी तीर्थयात्रा करायला म्हणल्यावर त्याला जेवणाची खावण्याची व्यवस्था तर लागतच नाही, आहे का नाही? क्षुधा पिपासा हे जे प्राणाचे धर्म आहेत हे तर त्याला पूर्ण करावे लागतील ना. म्हणून तो सोबत काय करतो? थोडस पीठ, हे ज्वारी, काही धन धान्य सोबत घेतो आणि मग जिथं मुक्काम पडेल तिथं तो करून खातो. पण ब्रह्मलोक असा आहे की तिथं हमेशा पंक्ती उठतात. तिथं हमेशा पंक्ती उठतात. तसा हा जर मार्ग करू असतो, हा जर एखाद्या गावामध्ये अन्नदान चालू आहे, त्या गावात मुक्काम पडला त्याचा, तर त्याला स्वयंपाक करायची गरज आहे का? तसं ब्रह्मलोकामध्ये केवळ सत्वगुण आहे. आणि सत्वगुणाचं कार्य काय आहे? ज्ञानाची उत्पत्ती, आहे का नाही? म्हणून त्याला त्या ठिकाणी ते काय म्हणतात? तिथं त्याला ज्ञानाची अपेक्षा नाही. त्याच्या वाचून ज्ञान होते. सद्गुरु वाचून त्याला ज्ञान होते. का म्हणून? त्याला कारण सांगतात. ब्रह्मलोकात रज तम गुणाचा अभाव आहे. तिथं प्रादुर्भाव नाही, तिथं अभाव आहे. केवळ सत्वगुण प्रधान हा लोक आहे. ब्रह्मलोक हा केवळ सत्वगुण प्रधान आहे. रजतमगुण नाहीत. म्हणून काम क्रोधादी तिथे काम क्रोध मद मच्छरादी हे विषय उत्पन्न होत नाहीत. किंवा जडता आलस्य, जडता आळस तिथं म्हणजे मूर्खता, जडता तिथं उत्पन्न होत नाही. आणि आलस्यही उत्पन्न होत नाही. आता आलस्य, जडता ही तमगुणाचं कार्य आहे आणि आलस्य हे रजोगुणाचं कार्य आहे, है का नाही? रजतामध्ये उष्णता निर्माण होते आणि उष्णतेपासून आलस्य निर्माण होतो, है का नाही? पंचकर्णामध्ये शिकलो तसं जडतामध्ये निद्रेमध्ये जडता आहे, है का नाही? म्हणून तिथे अज्ञानता आहे. आणि त्याच्यामध्ये काय? तमोगुण आहे, म्हणून तिथे जडता आहे. आणि तसं मग तिथं तमोगुण बी नाही आणि रजोगुण बी नाही, म्हणून तिथं आलस्यही नाही आणि जडताही नाही. केवळ सत्वगुण आहे तिथं. म्हणून ज्ञान रूप प्रकाश त्यामध्ये प्रधान आहे. तिथं प्रधान काय आहे तिथं? मग आता आहे का नाही? सत्वगुण प्रधान असल्यामुळं ज्ञान प्रधान तिथं होणारच. ज्ञानाची तिथं उत्पत्ती होणारच. जर एखाद्यानं पांढरा काचाचा चष्मा घातलेला आहे आणि मग त्याला ते एक आवरण झालं का नाही, आणि त्या चष्म्यावरून त्याचे डोळे बंद केले, बांधून टाकलं वरून चष्म्यासकट,
आता चष्मा आहे, चष्म्यानं त्याला दिसत आहे, पण त्याच्या वरून एक आवरण आहे. चष्म्याच्या वरून एक बांधून टाकलेलं वस्त्राचं आवरण आहे. मग ते वस्त्राचं आवरण जर निघालं, ते वस्त्राचं आवरण कशाचं आहे? रजतमाचं आहे. वस्त्राचं आवरण रजतमाचं आहे. त्या वस्त्र म्हणजे उभे आणि आडवे धागे आहे का नाही, आणि त्याचं आवरण आहे. मग ते वस्त्र जर निघालं तर त्याला चष्मा काढायची गरज आहे का? हा, कारण तो चष्मा जो काच आहे तो सत्वगुणाचा आहे. त्याच्यामुळं तिथं रजतमन असल्यामुळं केवळ सत्वगुण आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याला ज्ञान व्हायला काही अडचण नाही. म्हणून पूर्वी चिंतन केलेले, म्हणून ज्ञानरूप प्रकाश त्यामध्ये प्रधान आहे. तिथं त्यामध्ये म्हणजे कुठे? ब्रह्मलोकामध्ये. म्हणून पूर्वी चिंतन केलेले काय? सर्व भेदरहित आसंग जे ब्रह्म आहे ते सर्व भेदरहित, तिथं भेदच नाही. आणि ते निर्विकार आहे, तिथं विकारही नाही, कशाचा विकारही होत नाही. आणि बंधनही नाही, विकार नाहीत म्हणून नित्यमुक्त. ते कसं आहे? नित्यमुक्त आहे. त्यालाच ब्रह्मरूप म्हणतात. तेच ब्रह्मरूप, ते आपला आत्मा आहे. ते आत्मा, ते ब्रह्मरूप. हा, आत्मरूप आहे ते. आणि आपला आत्मा तद्रूप आहे, ब्रह्मरूप आहे का? ते ब्रह्म आत्मरूप आहे. निर्विकार नित्यमुक्त ब्रह्मरूप आत्मा आहे. इथं काय म्हणत बघा, आत्मा ब्रह्मरूप आहे म्हणे ना, ब्रह्म आत्मारूप आहे. ज्ञान करून घ्यायचं असेल तर ब्रह्मच काय आहे? आत्मा आहे. म्हणजेच ब्रह्म मी आहे असं ज्ञान व्हायला पाहिजे. जे ओंकाराचे लक्ष आहे. आता ब्रह्मलोकामध्ये काय लक्ष आहे? ओंकाराचे लक्ष आहे का नाही? त्याचे उपासक ब्रह्मलोकी भान होते. त्या उपासकाला ब्रह्मलोकामध्ये ओंकार हे काय आहे? ब्रह्मरूप आहे याचं भान होतंय. त्याला तेवढं तर ज्ञान आहेच ना, कारण त्या उपासनेला लागलाय म्हणल्यावर त्यानं अगोदरच ठरवलंय की ओंकार हे ब्रह्मरूप आहे. हा, ओंकार हे काय आहे? ब्रह्मरूप आहे. म्हणजे त्याचा लय कशात होतो? ओंकाराचा लय ब्रह्मात होतो, हे त्याला माहित आहे ना. मग ते ज्ञान त्याला पूर्वीपासूनच असतं. मग त्या उपासकास ब्रह्मलोकी ओंकार हे ब्रह्मरूप आहे असं भान होतंय. आणि म्हणून जे हिरण्यगर्भ लोकवासी त्यास संस्कार नाही, हिरण्यगर्भ लोकी त्यास म्हणजे त्याचा जो प्रवास झालता का हिरण्यगर्भामध्ये, हिरण्यगर्भ लोकवासी त्या वासामध्ये, त्या प्रवासामध्ये जो त्यास संसार नाही, जरी महावाक्य विचारा वाचून ज्ञान होत नाही, त्याला महाविचारा वाचून ज्ञान होत नाही. कारण ज्ञान कशानं होतंय? महावाक्य विचारानं होतंय. महावाक्य काय आहेत? हा, तत्वम अशी हे महावाक्य आहे का नाही? सर्व खलविदम ब्रह्म हे एक महावाक्य आहे. मग यात महावाक्याच्या ज्ञाना वाचून त्याला ज्ञान होतं. महावाक्याच्या उपदेशाची त्याला तिथं गरज नाही. का गरज नाही? ओंकार हे ब्रह्मरूप आहे असं त्याला ज्ञान आहे. ओंकार हे ब्रह्मरूप आहे. तरी ओंकाराचा विवेक, तरी पण ओंकाराचा विवेक विचार महावाक्य विचार रूपच आहे. आता आपण अगोदर जाणलंय
ओमकाराचा विचार काय केलाय? ओमकाराचा लय ब्रह्मात होतो, है का नाही? जसं आकाराचा लय ओकारात, ओकाराचा लय मकारात, आणि मकाराचा ओमकारात, आणि ओमकाराचा ब्रह्मरूपात, है का नाही? असा लय होणारच आहे, हे त्याला माहित आहे. म्हणून ओमकाराच्या विचारानेही, त्या विचाराने अद्वैत ज्ञान होते, त्याला अद्वैत ज्ञान होते. याप्रमाणे सद्गुरु मुखाने, सद्गुरूच्या मुखाने महावाक्य श्रवणाची त्याला आवश्यकता नाही. ओमकाराचा विचार श्रवण करून याप्रमाणे आता जे सांगितलं त्याप्रमाणे सद्गुरु मुखाने, हा कोण ऐकू लागला हो? अदृष्टी, आहे का नाही? ही ओमकाराची उपासना त्यालाच सांगितली. जर तुझा तसा विवेक होत नसेल तर तो मशी महावाक्याप्रमाणे, तर त्याला पर्याय म्हणून ही अहंग्र उपासना सांगितली, हे का नाही? आणि प्रत्येक उपासनेमध्ये राहशील तर त्याला तुला ब्रह्मापर्यंत जाता येणार नाही. म्हणून अधिकार ज्याला नसेल ज्ञानाचा त्यानं अहंग्र उपासना करावी. असं सद्गुरु आदृष्टीला सांगू लागले. त्यावेळेस आदृष्टी नामे दुसरा शिष्य म्हणजे पहिला कोणता होता हो? तत्वदृष्टी होता, आहे का ना? आणि म्हणून हा दुसरा जो आदृष्टी आहे तो उपासनेत प्रवृत्त होऊन ज्ञानद्वारा परमपुरुषार्थ जो मोक्षे त्यास प्राप्त झाला. आदृष्टीला सुद्धा मोक्ष प्राप्त झाला. मग या दोन्ही भावबंधूंना मोक्ष प्राप्त झाला असं या आतापर्यंतच्या विवेचनावरून समजायले, है का? मग आता या ठिकाणी इतकं झाल्यावर ग्रंथकाराचं काय बोलणं असतं ते 4 ओळीमध्ये त्यांनी असं सांगितलंय की आता निर्गुण ब्रह्म उपासनेविषयी त्यांनी म्हणजे अन्य जीवाला त्यांनी उपदेश केला. अन्य जीव म्हणजे कोण? हे अधिकारी नसणारे, जे विवेक वैराग्यामध्ये आलेच नाहीत, त्यांच्याविषयी काय मत सांगतात ते पहा. अन्य जीवास कर्तव्यतेचा उपदेश म्हणजे ग्रंथकार सर्वांचाच विचार करतात, भेद काही करत नाहीत, आणि जे खरं असन तेच सांगतात. मग अन्य जीवाला काय उपाय आहे? अन्य म्हणजेच अनाधिकाऱ्याला काय उपाय आहे? त्यांनी काय करावं? त्यानं प्रत्येक उपासना ठेवावी ना. निर्गुण उपासनेविषयी त्यांचा अधिकार नसेल त्याने सगुण ईश्वराची अनन्य भावाने उपासना करावी. सगुण ईश्वराची अनन्य भावाने उपासना करावी. आणि ती जर शक्य नसेल तर मग नाही, ती त्याचे बी अधिकारी नाहीत. मग ती शक्य नसल्यास वेदविहित कर्म करावे, वेदानं सांगितलेले, किंवा सत्कर्म कर. कोणते कर्म सांगितले? सत्कर्म, उपासना, हे कर्म कर. म्हणून वेदविहित कर्म त्यानं करावेत. जरी सगुण उपासना घडत नसली तरी म्हणून त्यानं सत्कर्म करावे. आणि हे वेदानंही सांगितलेलं आहे. पण निष्काम करावेत. सत्कर्म उपासना करावी,
पण आणि जर निष्काम होत नसेल तर मग आणखी बघा किती खाली खाली चालले तर तसेही शक्य नसल्यास शुभ सकाम कर्म करावे. सकाम करावेत पण कसे शुभ करावे, अशुभ करू नयेत. हा मग अशुभ कशाला म्हणायचं आणि शुभ कशाला म्हणायचे? सकाम कर्म इच्छाला धरून, इच्छा आणि अशुभ कर्म कशाला म्हणायचं? जे नाशिवंत आहे त्याच्यासाठीच इच्छा करून केलेलं कर्म आहे का नाही, त्याला म्हणायचे अशुभ कर्म. पण शुभ कर्म मला सकाम कर्म घडू दे आणि त्याच्यामध्ये निष्कामता येऊ दे, आहे का? असं कर्म जर तो करीत असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याची उन्नती होईल त्याच्यामध्ये. म्हणून त्यानं अशुद्ध कर्म करू नये, शुभ कर्म करावे, अशुभ करू नये. आता ते होत नसेल तर शेवटी जर शुभ कर्म हे करणं होत नसतील तर काय करावं? तेही शक्य नसल्यास मग उपायच नाही काय. आता उपाय संपलेत, मग निरुपायानं पुन्हा कोणता उपाय करायचा? निरुपाय हे उपाय करायचा. निरुपायानं वारंवार हमेशा जन्मायचं, दुःख भोगायची आणि मरायचं, आहे का नाही? मग हे दोन ठेसणं तर माहीतच आहेत. कोणते? जन्मन हा एक ठेसन आणि मरण हे एक ठेसन. हे दोन ठेसणं, एक चढायचं ठेसन आहे आणि एक आहे का मरण हे उतरायचं ठेसन आहे, जन्म चढायचं ठेसन. हे सारखं चढणं उतरणं चालूच राहू द्यावं, हे बरं आहे, आहे का नाही? मग हे बरं मानावं. कारण त्याला ते बरं वाटत असलं तर मग बरंच आहे ना त्याच्या दृष्टीनं, आहे का? त्याला बरं वाटत आहे ना. पण जन्मनं आणि मरण याच्यामध्ये सुख आहे का? जन्मामध्येही गर्भीच्या यातना फार कठीण आहे आणि मरणाच्याही यातना भयंकर आहे. मरणाच्या यातना किती असतात? हजारो इंगळ्या चावल्यावर जेवढ्या वेदना होत्या तितक्या एकदा मरणा नव्हता. मरण म्हणजे काय? सुखाचं आहे का? आणि जन्म तरी 9 महिने तिथं काय सुख आहे का? काय सांगू गर्भीची यातना काय सांगू म्हणले, काय सांगावं होता त्या कशा यात नाहीत. म्हणजे भयंकर असतंय ना, त्याला म्हणतात काय सांगावं. हा इतक्यातच ओळखून घ्यावा, पुढे वर्णन करायचं गरज पडू नये, आहे का नाही? कसा आहे व तुमचा मुलगा? हा मी लहानपणी बघितला होता, आता मोठा झाला असं. कसा आहे काय सांगू तुम्हाला त्याच, इतक्यातच त्यानं ओळखून घ्यावा. म्हणजे तो त्रासून तसा बोललेला असतो, म्हणून तो दुःखरूपच आहे असं ज्ञान होतं समोरच्याला. म्हणून हे अन्य जीवास कर्तव्यतेचाही उपदेश सांगितला. म्हणून जन्म मरण दुःख हे भोगीत राहावे हे बरे. पण आता हा ग्रंथ तरंग
संपलाय. अदृष्टीला जे सांगायचं होतं ते उपदेश करणं झालाय. मग ह्या ग्रंथामध्ये काय काय महत्वाच्या शंका घेतल्या होत्या, विशेष करून ज्या महत्वाच्या आहेत, अभ्यासण्याजोग्या आहेत, वारंवार त्याचा विचार करण्याजोग्या आहेत, ते शंका चौथ्या तरंगात परमात्मा व्यतिरिक्त सर्व जगत मिथ्या ठरल्यावर, परमात्मा व्यतिरिक्त सर्व हा प्रपंच जगत मिथ्या ठरल्यावर त्यात जगदांतापती वैदिक व्यावहारिक मिथ्या होणारच. आता जगत जर मिथ्या म्हणलं तर वैदिक संप्रदाय परमार्थ करणं ही वैदिकता आहे. संप्रदाय परमार्थ करणं म्हणजे याला म्हणायचं वैदिक. हा वैदिक व्यवहारच आहे. परमार्थ हा वैदिक व्यवहार वैदिक व्यवहार म्हणजे परमार्थ. हाही मिथ्या होणारच नाही, जगतच मिथ्या म्हणल्यावर. आणि मग कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य ही कर्म उपासना ज्या सांगितल्यात वेदानं तेही वाक्य कसे होणार, मग मिथ्याच होणार. आणि ब्रह्मज्ञान प्रतिपादक उपनिषद वाक्य, ब्रह्मज्ञान सांगणारे उपनिषद सुद्धा तेही मिथ्याच होणार. हे चौथ्या तरंगात सांगितलेलं आहे का. आणि मग आता हे सर्व मिथ्याच सांगितलंय ना, त्याचा संप्रदाय प्रवर्तक आचार्य हेही कसे झाले, मग ते विचार सांगणारे. जगत म्हणलं की सगळंच. आता त्रिपुटी म्हणलं की वेद गुरु हे सुद्धा त्रिपुटीमध्येच आहेत ना. मग हे सर्व मिथ्या आहे असा विचार सांगितला होता. असे म्हणणे ओघानेच प्राप्त झाले. आता असं का म्हणावं लागायले, जगत मिथ्या म्हणल्या वेद आणि गुरु हे मिथ्या म्हणाव ओघानं त्याच्यातलेच आहेत ना ते. आता गहू हे दळण हाय बाबा, हा दळून का आणायचे गहू, पण त्याच्यात किडे आणायचे का दळून. पण गव्हा बराबर वेद गुरु सुद्धा ते बी रगडणारच ना. हे सर्व मिथ्या आहेत असे मानणे ओघानेच प्राप्त आहे. याला म्हणायचं गव्हा बराबर किडे रगडणं. पण वेद आणि शास्त्रावर व त्यांचे संप्रदाय पूर्वक प्रवर्तक म्हणजे वेद गुरु आचार्य बहुत कालाच्या सत्यत्व निश्चयाने, आता साधकानं तो सत्कर्म उपासनापासून गुरुपशी होता आणि महावाक्याचा उपदेश होऊन मुक्त झाला. कोणामुळे झाला, मग त्या गुरुविषयी त्याचं किती प्रेम असेल आणि त्याला मिथ्या म्हणून वाटेल का. ते म्हणतात आता त्याचा निश्चय किती सत्यत्व जाणून दिलंय त्यानं, म्हणून त्याचा सत्यत्व निश्चय आणि गुरुविषयी सत्यत्व निश्चय व पूज्य भावना गुरुविषयी पूज्य. या पूज्य भावनेने वेदगुरूंना मिथ्या म्हणण्याचे त्याचे धैर्य धाडस होईल का. आपण याच्यावर बोललोत मागे त्यावेळेस का. धैर्य आस्तिक अधिकाऱ्यास होणे शक्यच नाही. आस्तिक अधिकारी, मग एखादा नास्तिक असेल तर तो म्हणेल हे गुरु मिथ्या आहे, हा सगळंच मिथ्या आहे, तर वेद मिथ्या आहे, गुरु काही नाही करत. हा याला म्हणायचं शेंड्याहून शहाणा होणं. मग असं धैर्य कोणाचं होणार नाही. हा विचार साधकाचा चालू आहे.
कोण्या साधकाचा? आस्तिक साधकाचा, की ज्यानं वेदगुरूंना पवित्र मानलेला आहे, त्याच्याबद्दल श्रद्धा त्याची कायम आहे, म्हणून त्याचं काही धैर्य तसं होत नाही, हे मिथ्या आहे म्हणून त्याचं सहसा तसं धाडस होत नाही. परंतु ज्या अर्थी स्वतः श्रीगुरुज ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे म्हणून सांगतात, हे कोणी सांगितलं त्याला? श्री गुरुने सांगितले आहे का नाही? स्वतः गुरुनच सांगितलं की वेदगुरु सुद्धा, जसा जगत मिथ्या आहे तसं वेदगुरु सुद्धा मिथ्या आहे, असं म्हणून त्यांनी सांगतात. त्या अर्थी वेदगुरु मिथ्या मानण्यात काय तात्पर्य? वेदगुरूंचे मिथ्यात्व युक्तीने ठरविले, पुढची वर, त्या अर्थी वेदगुरु मिथ्या मानण्यात काय तात्पर्य आहे हे त्यांनाच विचारलेलं बरं, की त्या साधकानं त्यांनाच विचारावं, वेदगुरूंना मिथ्या मानण्यात काय तात्पर्य? तुम्ही वेदगुरु हे मिथ्या का सांगितलं हे त्यांनाच विचारावं, कारण तिथंच तुमची शंका निवृत्त होईल. त्यांनी सांगितलंय तुम्हाला, वेद गुरु जगत ही त्रिपुटी सगळी अविद्याकारी आहे म्हणून ही मिथ्या आहे, असं तुम्हाला जरी सांगितलं असलं तरी त्यांनाच विचारावं पुन्हा, की तुम्ही वेद आणि गुरूंना मिथ्यात्व का सांगायलात म्हणून. त्या अर्थी वेदगुरु मिथ्या मानण्यात काय तात्पर्य आहे, याच्यात तात्पर्य काय आहे हे त्यांनाच विचारून घ्यावेत. जर तसं वाटत असलं तर शंका, कारण भावनेच्या पोटी मनुष्य ते मानित नाही ना, आणि सद्गुरु तर म्हणायला लागले है का, भावनेच्या पोटी. त्यांनाच विचारून घ्यावं की तुम्ही आम्हाला एवढा उपदेश करून आत्मप्राप्तीचा मार्ग दाखविला, आम्हाला मोक्ष फल प्राप्त करून दिलंय, आणि तुमच्यापेक्षा सत्य दुसरं कोण आहे? आणि तुम्ही म्हणता की आम्ही मिथ्या आहोत, वेदगुरु सुद्धा मिथ्या आहेत. मग याचं तात्पर्य सांगा आम्हाला याच्यातून आम्हाला, कारण आमचं असं धाडस व्हाय नाही की तुम्ही मिथ्या आहेत म्हणून, असं आमचं धाडस व्हाय नाही, हे त्यांनाच विचारून घ्यावे. आणि जर त्यांनी वेदगुरूचे मिथ्यात्व युक्तीने ठरविले तर ज्याप्रमाणे मिथ्या मृगजलाने तृष्णेची निवृत्ती होत नाही, ज्याप्रमाणे मृगजलाने तृष्णेची निवृत्ती होत नाही, मिथ्या मृगजलाने तृष्णेची निवृत्ती होत नाही. का? तृष्णा ही व्यावहारिक सत्तेतली आहे, मृगजल प्रातिभाषिक सत्तेतला आहे. मग ज्या अर्थी मृगजलाने तृष्णेची म्हणजे तहान भागत नाही, निवृत्ती होत नाही, त्याप्रमाणे मिथ्या वेदगुरूच्या उपदेशापासून संसार दुःखाची निवृत्ती कशी होईल? ही जी शंका घेतली होती ना चौथ्या तरंगामध्ये, ती शंका पाचव्या तरंगात चालू ठेवली होती. त्या शंकेपासून पाचवा तरंग चालू केला होता. म्हणून या शंकेचेही समाधान करून घ्यावे. आता आपल्याला समाधान झालेलं आहे, आणि जर झालं नसलं तर ह्या शंकेचं समाधान आणखी ते करून द्यायलेत, कारण ही महत्वाची शंका आहे ना, शेवटची शंका आहे का नाही, त्याच्या पुढे शंका होतील का? हा शेवटचा बाण आहे नाही. म्हणून मिथ्या वेदगुरूच्या उपदेशापासून संसार निवृत्ती तरी कशी व्हावी या शंकेचेही समाधान करून घ्यावे, अशा हेतूने या तरंगास आरंभ झाला आहे.
या तरांगास म्हणजे कोण्या तरांगास? 5व्या तरांगाला सुरुवात झाली होती आणि त्याच्यामध्ये समाधान सांगितलं होतं. तेच विसरला असला तर तेच समाधान करून देतो म्हणाले. पुनर्विचार, पुन्हा विचार करून देतात. ते कसं समाधान करतात आणखी ते आता उद्याच्या वेळात पाहू. वेळ झालाय, तोपर्यंत थांबू. कुंडली गवर्दे